हाय हॅलो, आता मी कणकवली स्टेशनला आलो आहे आणि आम्ही आता या हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहे. तर आम्ही इथून निघणार आहोत आता कणकवलीवरून मुंबईला वाया वंदे भारत. तर आता 2 वाजले, आता 1:50 झालेत. तर 2:20ची ट्रेन आहे आणि आता ट्रेन येणार आहे. तर आधी आपण या हॉटेलमध्ये जेवूया आणि इथून निघूया डायरेक्ट मुंबई. तर आम्ही आता इथे जेवायला बसलो आहे कणकवली स्टेशनच्या इथे आणि आता आम्ही इथून जेवून निघणार आहोत कणकवली टू मुंबई विथ वंदे भारत. माझी पण थाली आलेली आहे. तर आम्ही दोघे जेवून आता निघणार आहोत. बाय. हा कणकवली स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. थोडा एअरपोर्टचा फील येतो इकडे, थोडा एअरपोर्टचा फील येतोय थोडा. आपले सोलो ट्रॅव्हलर बस खूप इथे थोडंसं काम चालू आहे, होईल थोड्या वेळात पूर्ण. एकदम स्वच्छ परिसर. प्लॅटफॉर्म कणकवली, तिकडे तिकीट ऑफिस आहे. खूप छान बांधला आहे. मला खूप आवडला हा स्टेशन, कारण मला स्टेशन्स आवडतात. त्याच्यामधला हा एक आधुनिक असं स्टेशन कणकवली आहे. खूप चांगला स्टेशन आहे हा. कणकवली स्टेशन आहे, एकदम पटरे बिटरे बघा. खूप सुंदर असा पटरे दिसते इकडे. खूप सुंदर स्टेशन आहे. लोक पण चालले तिथून मुंबईला. बघू शकता स्टेशनच्या लेफ्ट साईडला शिवाजी महाराजांचे एक चांगलं असं चित्र इथे काढलेलं आहे आणि पुढे पण चांगले चित्र इथे काढले आणि खूप रंगीबेरंगी भिंत आहे. खूप सुंदर भिंत दिसते ही. आणि पुढे स्टेशनचा तिकीट काउंटर पण आहे इकडे. बघू शकता किती सुंदर दिसते. शिवाजी महाराजांची ही प्रतिकृती चित्र आहे त्यांचा, तर हाताने पेंटिंगने काढलेला आहे. खूप सुंदर दिसते. सध्या मी कणकवलीला आहे, कणकवलीच्या स्टेशनला. इथून आम्ही आता जस्ट 10-15 मिनटात ट्रेन येणार आहे आणि आम्ही त्यात बसून मुंबईला जाणार आहे वंदे भारत ट्रेनला. तर खूप चांगला असं स्टेशन आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्याला बनवलं आहे. त्याची डिझाईन वगैरे, चित्र, तिथे स्टॅच्यू वगैरे असतील, शिवाजी महाराजांची तिथे चित्र असेल. खूप असे सुंदर काही नवीन करण्याचा प्रयत्न इकडे केलेला आहे. बघू शकता तुम्ही कणकवली स्टेशनला जे मालवण किंवा कणकवलीचं जे काही फेमस असेल त्याचे पूर्ण चित्र इकडे लावलेले आहेत, जेणेकरून प्रवाशांना समजावं की इथे काय फेमस आहे, काय चांगलं आहे. त्यासाठी हा एक प्रयत्न आहे आणि खूप चांगलं दिसतं हे. ॲक्च्युली खूप म्हणजे खूपच चांगलं दिसतोय. त्याची सजावट, त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. आपण जे राहिलो होतो ते इकडे राहिलो होतो देवबाग मालवणला आणि खूप सुंदर असा परिसर. मी तिथला ड्रोन व्ह्यू घेतला आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये तो पण नक्कीच टाकणार आहे. तर इथे राहिलो होतो आपण. बघू शकता मधु दंडवते यांचा एक फोटो लावलेला आहे. ते कोकणचे शिल्पकार असं त्यांना नाव देण्यात आले आहे. आणि पुढे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक फोटो लावण्यात आला आहे. तर खूप चांगली संकल्पना आहे इथे. आणि तुम्ही इथे बघू शकता. आपण दुसरीकडे बघतो जेव्हा नॉर्मल लिहिलेलं असतं बस स्टँड, पण इथे LED लाईट आतमध्ये लावून हे सर्व केलेलं आहे बघा. हे खूप जास्त चांगलं दिसतंय. तर आताच आपण कणकवली स्टेशनला आहोत. तर आता ट्रेन येणार आहे लवकरच. बघू शकतो मी माझ्या मागे कणकवली स्टेशनचा बोर्ड आहे. आज मला उलटा दिसतोय, पण ॲक्च्युली फ्रंट आहे, मला ते उलटा दिसतोय. तर या साईडनं आपली ट्रेन येणार आहे. इकडून जस्ट 10-15 मिनटामध्ये ट्रेन येईल इकडे. खूप सुंदर असं स्टेशन आहे. ढग बघू शकता, ढग म्हणजे वंदे भारत ट्रेन, त्याच्यात पाऊस. वा. आपली ट्रेन येते. जस्ट 5 मिनटं अनाऊन्स होते आणि 5 मिनटात इकडे पोहोचेल. कसं वाटतं तुम्हाला? हो ताई, तुम्हाला वंदे भारतमध्ये बसून कसं वाटतंय? किती मजा येते. किती मजा येते. तिथे मिकी माऊस पण आहे. तिथे आपण असं उड्या मारू. मजा आहे. बघासाठी आलो. वंदे भारत. फायनली आपली वंदे भारत ट्रेन आलेली आहे.
आपल्या ट्रेनमध्ये. आपला शेवटचा डबा आहे ट्रेनमधला. चांगली अशी ट्रेन. थोडा पाऊस चालू झाला आहे आता आणि बाहेरचं चांगलं वातावरण झालं आहे. नाश्ता दिला होता आम्हाला, संपवला आहे तो. थोडी घाण आहे म्हणजे पाऊस पडतोय थोडा. आणि ही जी काच आहे ना ती बाहेरून ब्लॅक आहे आणि आतमधून दिसतोय म्हणजे तो थोडा इफेक्ट पडतो व्हाईट ग्लास आणि ब्लॅक ग्लास. तर त्या हिशोबात ते थोडं चांगलं दिसतं आणखी. तर वंदे भारतचा बाथरूम बघू शकता तुम्ही किती नीट अँड क्लीन आहे. एकदम व्यवस्थित असा त्याला हँडल केलेलं आहे. क्लीननेस खूप चांगली आहे. आणि इथे हा फ्लश आहे, टच केला की फ्लश होतो. तसे जसे ते छोटा जर कोण आपल्या बाळसोबत असेल तर त्याला ठेवायला इकडे जागा आहे. आणि बेसिंग आहे, फ्लश. तर हा डोर ऑटोमॅटिक आहे. तर जसं हा आपण बटन पुश करतो तसा हा ओपन होतो. तर आपण पुश करूया. हा ओपन झालेला आहे आणि बघू शकता ट्रेन बऱ्यापैकी खाली आहे, म्हणजे ट्रेन जास्त भरलेली नाही आहे. तर तुम्ही सीट बघू शकता याच्या ट्रेनचे. व्यवस्थित कम्फर्टेबल अशी सीट आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर सध्या मी माझा जो डब्बा आहे तो मागे आहे. तर मी जस्ट चेक करायला आलो आहे की किती लोक आहेत, काय आहेत, कसं काय कम्फर्टेबल आहे की नाही. आणि सीट्स जास्त कम्फर्टेबल आहेत आणि व्यवस्थित अशी सीट आहेत. बसायला पण खूप चांगलं आहे, व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे जसं आपण बसू तसंच इथे जर आपल्याला जेवायचं असेल, थोडा वाकडा आहे पण ठीक आहे, जेवायचं असेल तरी तर आपण त्याला ठेवून जेवू शकतो. इथे काय ग्लास वगैरे ठेवू शकतो आपण. आणि हे असं लॉक आणि हा व्ह्यू. तर मी पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे आपले सर आहेत. हॅलो सर. अपेक्षेपेक्षा खूपच चांगली ट्रेन आहे, खूपच क्लीन ट्रेन आहे. तर याच्यात ट्रॅव्हल करायला खूप आनंद होतो आहे, खूप बरं वाटतं आहे. कारण जेवढं आपण म्हणजे मी एक्सपेक्ट केलं होतं तेवढं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ही ट्रेन चांगली आहे. तर आधी आपण हा CC क्लास बघितला. तर आता आपण नेक्स्टमध्ये चाललो आहे, तो EV क्लास आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह चेअर. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो एक्झिक्युटिव्ह चेअर कशी आहे ते. तर हा EV क्लास आहे आणि ही जी सीट 360 डिग्री रोटेट होते. म्हणजे ही जी सीट आहे ती 360 डिग्री रोटेट होणार अशी. तर हा आहे EV क्लास. त्याचा सीटचा कलर, सीट कॉम्बिनेशन पण थोडं चेंज आहे. हा सीट पण कम्फर्टेबल आहे, म्हणजे नॉर्मल CCपेक्षा थोडं जास्त कम्फर्टेबल सीट आहे हा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर जेवण करायचं असेल तर हे इकडे असतो, पण त्याला असं काढायचं आणि मग ह्याच्यावर जेवायचं. CC EV क्लास आहे, एक्झिक्युटिव्ह चेअर. तर आपण डोर बंद करूया. बंद नाही होत, बंद राहू दे. मला काय वाटतं, माझा ना डब्बा मागे आहे, तर त्या डब्यामध्ये गर्दी आहे. मला वाटतं इकडे येऊन बसावं, ट्राय करतो. तर खूप मेमोरेबल अशी ही ट्रिप होती आणि खूप बरं वाटलं ट्रेन. तर मला स्वतःला खूप ट्रेनमध्ये सफर करायला आवडतं. तर त्याच्यामुळे मी ही ट्रेन आज वंदे भारत प्रिफर केली. तर खूप चांगली ट्रेन आहे, कम्फर्टेबल. व्ह्यू बघा कसा किती चांगला आहे ते. तर या
सिनेमानंतर होईल. कोकणी भाषेमध्ये अनाऊन्सिंग होणं हे आपल्या मराठी आणि कोकणी माणसासाठी खूप सौभाग्याचं आहे, कारण या एवढ्या मोठ्या ट्रेनमध्ये आपल्या कोकणी भाषेत अनाऊन्सिंग होतं म्हणजे हे चांगलं वाटलं ऐकून आणि बरं वाटलं. आपण आता रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आहे आणि रत्नागिरी स्टेशनला इथं ट्रेन 5 मिनटं थांबेल आणि ही ट्रेन अशी आहे की एकदा दरवाजे उघडले 5 मिनटानंतर बंद झाले की ती परत उघडत नाही. मग जो माणूस इथं राहिला तो राहिला आणि आला तो आला. तर या ट्रेनचं असं खासियत आहे. तर आम्हाला जो ट्रेनकडून दिलेला स्नॅक्स आहे तो आम्ही आत्ता खातो. मी आधी थोडंफार खाल्लं आम्ही, पण हे नंतरला ठेवलं होतं, आम्हाला संपलं नाही म्हणून मग आता मी बालाजीचं आहे, सॉरी बिकानेर आहे भिकाजीचं. तर आता इथे आमचं जेवण आलेलं आहे आणि आम्ही आता जेवतोय आणि जेवल्यानंतर मी तुम्हाला ट्रेनच्या बाहेरचं पूर्ण व्ह्यू दाखवीन, ते तुम्ही एन्जॉय करा. बाय. रत्नागिरी स्टेशन जागी पावलया. इथे बघा की ट्रेनमधून आपण बाहेर बघतोय, खूप पाऊस पडतो आणि खूप चांगला व्ह्यू आहे इथे. आणि हा व्ह्यू मला खूप स्वतःला पर्सनली खूप जास्त आवडतो, कारण ट्रेन पाऊस या गोष्टी मला खूप जास्त आवडतात. तर जाता जाता शेवटचा हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. तिकडे बघू शकता तुम्ही, ढग खूप सुंदर दिसत आहेत आणि हा खूप चांगला व्ह्यू आहे माझ्यासाठी आणि हे मी नेहमी लक्षात ठेवीन हा व्ह्यू, कारण हे जे ढगांचा ब्ल्यू कलर आहे, निळा कलर आहे, तो माझा फेवरेट आहे. तर आपण चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.